नमस्कार. परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित भारतीय सण आणि उत्सव आणि त्यामागील विज्ञान हे व्याख्यान आपण सुरू केलं. या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या रविवारी आपण या विषयाला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण सण आणि उत्सव यांचं महत्व काय आहे, त्यांच्यातला फरक काय आहे, त्यांचे प्रकार काय आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींचा त्या ठिकाणी प्रतिभाताईंच्या माध्यमातून आपल्याला त्यांची माहिती मिळाली होती. त्या पुढील माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी सरस्वतीची वंदना घेऊयात. सगळेजण नमस्कार स्थितीत बसतील. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार. प्रतिभाताई शिनगारे तसेच उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण लगेचच आपला जो विषय आहे त्याला सुरुवात करणार आहोत. मागच्या रविवारी चैत्र महिन्यातील सणांविषयी आपण माहिती घेतली होती. आता पुढच्या महिन्यातले सण, आणि लक्षात असं आलं की हे सगळे जे सणांची उपयुक्तता आपल्याला जी जाणून घ्यायची आहे, त्याच्या मागचं विज्ञान जाणून घ्यायचं आहे, ते एका सत्रात संपण्यासारखं नाही. त्यामुळे त्याचे अनेक भाग आपल्याला करावे लागणार आहेत. त्याशिवाय आपल्याला त्याचं पूर्णपणे महत्व समजणार नाही. आणि म्हणूनच आज जरी त्याचा दुसरा भाग असला तरी या पुढील काही रविवार आपण ही सलग व्याख्यानमाला सुरू ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक सणाविषयीची सखोल माहिती मिळेल. प्रतिभाताई आपल्याला या प्रत्येक सणाविषयी जी काही माहिती देणार आहेत ती आपण सगळेजण लिखित स्वरूपात आपल्याकडे ठेवूयात असं वाटतंय, की जेणेकरून आपल्यालाही त्याची माहिती इतरांना देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण हे सुरू केलं त्यावेळेस आपण गुगल मीट या ऍपचा वापर केला होता. तर त्याच्यात असं लक्षात आलं की 100च्या वरती संख्या गेली होती आणि इतर 100च्या वर आणखी लोकांना आपल्याला त्यात समावेश करता आला नाही, सामील करून घेता आलं नाही. आणि म्हणून यावेळेस आपण या मायक्रोसॉफ्ट मीट चा आपण या ठिकाणी उपयोग करतोय. तर त्या ठिकाणी बऱ्याच जणांना हे जॉईन करताना आज कदाचित अडचणी येतील, पण तरीही आपण याचं रेकॉर्डिंग करतोय, त्यामुळे ते आपण नक्कीच सगळ्यांना मिळेल अशी व्यवस्था करूयात. मी प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार. मागच्या वेळी आपण सण, उत्सव, विज्ञान म्हणजे नेमकं काय हे पाहिलं होतं, आणि त्यानंतर रामनवमी आणि गुढीपाडवा आणि रामनवमी यांची माहिती घेतली होती. तर आज आपण धावता आढावा घ्यायचा आहे का? मागचे सगळे मेंबर्स असतील तर आपण पुढच्या भागाला सुरुवात करूयात. अगदी 2च मिनिटात जर धावता आढावा घेतला तरी लक्षात येऊन जाईल. थोडक्यात सण म्हणजे काय, तर आपल्या संस्कृतीने केलेला संस्कार म्हणजे सण. सण हा कौटुंबिक स्तरावर आपण साजरा करतो किंवा नाती दृढ व्हावीत किंवा टिकून राहावीत याकरता सणांची रचना केलेली आहे. उत्सव जे आहेत तर उत्सवाची
व्याख्या आपण असं करू शकतो की नियत आल्हादजनक व्यापार हा, म्हणजे की ज्याच्यातून आनंद मिळतो त्याला उत्सव असं म्हणतात. आणि प्राचीन काळापासून मंदिरांमध्ये उत्सव साजरे केले जातात. जसं की आपण रामनवमीचा उत्सव साजरा करतो, दत्त जयंतीचा उत्सव साजरा करतो, जे सामुदायिकरित्या आपण साजरे करतो आणि ज्यातून समाजामध्ये ऐक्य निर्माण होईल किंवा ते टिकून राहील यासाठी उत्सवांची रचना केलेली आहे. आणि विज्ञान म्हणजे की विशेष प्रकारचं ज्ञान प्राप्त करणं. आता सण आणि उत्सव तर आपण साजरे करतो, पण हळूहळू जसजसे आपण पुढे जाऊ तसं म्हणजे त्या उत्सवांमधला मुख्य गाभा नाहीसा होत आहे आणि फक्त एक परंपरा म्हणून आपण आपल्या स्तरावरती सण साजरे करत आहोत. तर उत्सवांची किंवा सणांचे उद्देश काय होते हे आपण मागच्या वेळी विस्तारपूर्वक बघितलं होतं. पहिलं एक तर आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे त्याच्यामध्ये निरसपणा येऊ नये किंवा ते कंटाळवाणं होऊ नये यासाठी सण आणि उत्सवांची रचना आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी केली असावी. दुसरा उद्देश असा होता की सण किंवा उत्सव हे फक्त काय आपण मानवी जीवनाशी संबंधित आहेत असं नाही, तर सण आणि उत्सवांची रचना ही ऋतूनुसार केलेली आहे किंवा जसा ऋतू बदलेल त्याप्रमाणे सणांची रचना आहे आणि त्यानुसार आपण काय आहार घ्यायचा किंवा कशा प्रकारचा विहार असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपण जावं, निसर्गावरती प्रेम करावं आणि जर निसर्गावरती आपण प्रेम करायला लागलो तर आपोआपच आपण त्याचं रक्षण सुद्धा करू या हेतूनं सणांची रचना केली. आता निसर्ग रक्षणाच्या हेतूनं काय कुठले सण असतील तर की जसं की वटपौर्णिमा हा एक सण आहे, म्हणजे वडाची झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत वगैरे हा एक हेतू आहे, म्हणजे निसर्गाचं रक्षण व्हावं. आणि हे सगळं करतानाच आपल्या आरोग्याचं सुद्धा रक्षण व्हावं हा एक दुसरा हेतू असावा. तिसरं असं की कौटुंबिक स्तरावर आपण जे सण साजरे करतो तर त्याचा हेतू की आपल्या घरातील सदस्यांमध्ये जे प्रेम आहे किंवा 2-3 कुटुंबांमध्ये जे प्रेम आहे ते वाढावं, ते टिकावं आणि आपल्या घरात आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी सणांची रचना केली असणार. आणि तिसरं म्हणजे बदलत्या ऋतूनुसार त्यांची रचना असल्यामुळं, वातावरणातील बदलानुसार सणांची रचना असल्यामुळं शरीर आणि मनाचं आरोग्य जपणं हा एक उद्देश त्यामध्ये असणार. बरोबर. तर आता याच्यामध्ये आपण खूप ऋतू, मग वातावरण, दक्षिणायन, उत्तरायण या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. मराठी महिने आणि त्यानुसार येणारे इंग्रजी महिने आपण हे सगळं त्यावेळी डिटेलमध्ये पाहिलं होतं. तर तिथे न जाता आपण पहिला सण पाहूयात, गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या चैत्र महिन्यातला सगळ्यात पहिला सण, वर्षाचा आरंभ, ज्याला आपण वर्षप्रतिपदा असं सुद्धा म्हणतो. म्हणजे आता इथे आपण डायरेक्ट प्रतिकात्मक रूपानं मी एक हे सांगितलं होतं, तर तेवढं सांगते आणि मग आपण पुढे जाऊया. तर गुढीपाडव्याला आपण काठी म्हणजे काठी घेतो, ती साफ करतो. तर ती काठी हे आपल्या शरीरयष्टीचं प्रतीक आहे आणि शरीरयष्टी ही नेहमी आपली बळकट असायला हवी काठीप्रमाणे. काठीच्या वरती आपण जे रेशीम बांधतो तर ते रेशीम हे खूप मऊ असतं. त्याप्रमाणे जसं देहावरती आपल्या आपण टोपी किंवा फेटा बांधतो त्याप्रमाणे ह्या बळकट काठीवरती मऊ असं रेशीम सांगितलेलं आहे. म्हणजे आपला जो मेंदू आहे तो कठीण नाहीये, तो असा लिबलिबीत आहे, तर तो तसाच राहावा असं त्यामागचा उद्देश असावा. तिसरं असं की कडुनिंब आहे हे दुःखाचं प्रतीक आहे किंवा तो खूप कडू असतो. आपण ती जी चटणी बनवतो ती सहजासहजी खात नाही, कडुनिंब आणि गुळाची चटणी. त्यानंतर झेंडू हा त्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात झेंडू उपलब्ध असतो. तर आता ह्याचं आणि साखरेच्या गाठी म्हणजे सुखाचं प्रतीक आहे, म्हणजे कडुनिंब चाखल्यानंतर किंवा दुःखानंतर सुख येणार असं हे प्रतिकात्मक आपण पाहिलं. आता याचा आरोग्य दृष्टीने विचार करायचा झाला तर काठीप्रमाणे शरीर बळकट हवंच, पण त्यासाठी वसंत ऋतू सुरू झालेला असतो. वसंतामध्ये सूर्याची प्रखरता किंवा वातावरणातली उष्णता वाढायला सुरुवात झालेली असते. मागचा जो ऋतू असतो तो शिशिर. तर शिशिर ऋतूमध्ये कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कफविकार उत्पन्न होऊ नयेत म्हणून तिथे कडुलिंब खाण्यास सांगितलेलं आहे. आणि
त्यामुळे जे त्वचा विकार असतील किंवा झेंडू हे डोळ्यांच्या विकारांमध्ये किंवा त्वचा विकारांमध्ये वापरलं जातं. कोणत्याही प्रकारचा दाह निर्माण करणारे जे विकार आहेत त्यामध्ये झेंडूपासून बनवलेलं जे कॅलेंडुला नावाचं औषध आहे ते वापरतात. त्यामुळे इथे त्या काठीला आपण झेंडूचा हार लावतो. कडुलिंबाचं तुम्हाला सांगितलं की खूप चवीला खूप कडू असतो, तर कफजन्य व्याधीमध्ये त्याचा उपयोग जास्त होतो. कफ प्रकोप झालेला असल्यामुळे मुळातच आपली अग्नी ही मंद असते आणि रक्त शुद्धीसाठी सुद्धा आपण कडुलिंबाचा वापर करतो. त्यानंतर साखर ही इन्स्टंट ऊर्जा, म्हणजे लगेचच्या लगेच साखर तोंडात टाकली की आपल्याला पटकन ऊर्जा मिळत असते. त्यामुळे इथे साखरेची रचना केलेली आहे. म्हणजे गुढीपाडवा विचार केला तर मागच्या वर्षी जे आपण काही संकल्प केले होते तर त्या मागच्या संकल्पांचा आढावा घ्यायचा आणि पुढच्या म्हणजे येणाऱ्या वर्षातले जे संकल्प आहेत असे संकल्प निश्चित करायचे आणि त्या संकल्प पूर्ती व्हावी याकरता एक पाया मजबूत करायचा. ऋतुमानानुसार आरोग्य रक्षण करायचं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून, आपलं डोकं आहे ते शांत ठेवून किंवा मस्तिष्क शीतल ठेवून, श्रद्धा बाळगून सगळ्यांच्या मदतीने यशावर यशाचे शिखर चढवत जायचं म्हणजे गुढीपाडवा. यानंतर पुढचा आपण पाहिलं की रामनवमी पाहिलं. रामनवमी चैत्र महिन्यातला दुसरा उत्सव आपण म्हणू, कारण हा आपण मंदिरांमध्ये साजरा करतो. तर रामाचं आपण राम नाम हे 2 वेळा घेतो. राम नाम 2 वेळा घेण्यामागे 2 वेळा घेतल्यानंतर ते 108 वेळा आपण जे म्हणतो किंवा 108 वेळा म्हणावं असं जे म्हणतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की राम या शब्दाची फोड र अधिक म या पद्धतीने होते आणि र ही वर्णसंख्येनुसार 27व्या क्रमांकावर आहे, आ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि म 25व्या क्रमांकावर आहे आणि 54 अधिक 54 म्हणजे 2 वेळा आपण म्हणतो तर 108 वेळा. तर ते एक माळ जप केल्याचा फायदा आपल्याला रामनामातून होतो. आणखी एक म्हणजे की रम हे जे आहे ते मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे. जर रामनाम आपण सातत्याने म्हणत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला आपल्या पचन संस्थेशी निगडीत जे अवयव आहेत तर त्यांच्या विकारांमध्ये किंवा ते विकार होऊ नयेत यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि रामनवमी किंवा रामाचं जे चरित्र आहे ते आपल्याला काय शिकवतं तर एकतर आपण निस्वार्थी जगलं पाहिजे, दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली पाहिजे किंवा दिलेला शब्द पाळला पाहिजे, भावाभावांमधील प्रेम, पिता पुत्रामधील प्रेम यांचा आदर्श म्हणजे रामायण. आता यानंतर पुढचा जो उत्सव आहे तो आहे हनुमान जयंती. हनुमान हे आपण शक्तीचं प्रतीक मानतो. त्यामुळेच बलोपासना सांगताना समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा हनुमानाची उदाहरणं दिली आहेत किंवा हनुमानाच्या मंदिरांची स्थापना केलेली आहे. पण त्या शक्तीबरोबरच हनुमान हे भक्तीचं प्रतीक आहे, युक्तीचं प्रतीक आहे, बुद्धीचं प्रतीक आहे आणि हनुमान हा एक खूप योग्य दूत किंवा चांगला दूत म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो. त्याचप्रमाणे तो राजनीती तज्ञ होता हे आपल्याला रामायण वाचताना किंवा पाहताना लक्षात आले असेल. म्हणजे जन्मतः सूर्याकडे झेप घेणारा हा बाल हनुमान किती पराक्रमी असेल, धैर्यवान असेल, युक्तिवान असेल, सगळे चांगले जे गुण आहेत किंवा आदर्श गुण जे आपल्याला आपल्या जीवनात जगताना लागत असतात त्यांचं प्रतीक म्हणजे हनुमान. त्यामुळे हनुमान जयंती साजरी करताना आपण फक्त मंदिरात जाऊन त्याला नमस्कार न करता त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते थोड्या प्रमाणात आपल्यामध्ये अंगी बाणवण्याचा आपण संकल्प करून त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत. हनुमान जयंती विषयी मी एवढंच सांगू. पुढे आहे महावीर जयंती. महावीर जयंती हा वैशाख शुद्ध दशमीला येणारा उत्सव आहे. आता तसं महावीर म्हणजे जैन धर्माचे संस्थापक आहेत, तर वासना आणि विकार यांच्यावरती जय मिळवणारे ते जैन
असा त्याचा अर्थ होतो, किंवा त्यांना जीन असं म्हणतात. महावीर जयंतीचा मी इथे मुद्दाम उल्लेख करते, किंवा भगवान महावीर हे साधुत्व, त्याग, अहिंसा, समता यांचा आदर्श होते. त्यामुळं मनातल्या विविध विकारांवर किंवा वासनेवरती, मोहावरती कसा विजय मिळवावा हे त्यांनी सांगितलं होतं. त्यासाठी महावीर जयंतीचा हा मुद्दाम उल्लेख इथे केलेला आहे. पुढचा सण पाहूयात आपण, अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध दशमी, अक्षय तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीयेला येणारा सण आहे अक्षय तृतीया. पण अक्षय तृतीयेला दुसऱ्या एका सणाची सांगता होते. कोणी सांगू शकेल कशाची सांगता आपण करतो त्यावेळी अक्षय तृतीयेला? चैत्र गौर. बरोबर. म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्र गौर बसवली जाते. तेव्हापासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजे साधारण 1 महिना आपण चैत्र गौरीचा सण किंवा तो समारंभ साजरा करत असतो. त्यावेळी काय करत असतो तर स्त्रिया एकमेकांकडे हळदी कुंकवाला जातात. म्हणजे पुन्हा इथं सांगते की हे मुद्दाम रचना केलेले सण असावेत, आणि त्या काळामधल्या स्त्रिया ह्या फारशा घराबाहेर पडत नसाव्यात, म्हणजे नव्हत्याच. पण यातून काय व्हावं, एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकींकडे जे काही नवीन आहे, मग साधी पाककृती असेल तर ती सुद्धा आपण एकमेकींमध्ये शेअर केलं जावं, हा त्यामागचा हेतू असावा चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाच्या मागचा. पण आता चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला पन्ह आणि ओल्या हरभऱ्याच्या डाळीची ओटी भरली जाते, त्याचसोबत डाळ आणि कैरीची चटणी दिली जाते. तर याच्या मागचं विज्ञान काय आहे किंवा याच्या मागे आरोग्यविषयक फायदा काय आहे ते आपण बघूया. म्हणजे चैत्र महिन्याची जी हे असते आल्हाददायकता संपून हळूहळू आपण वैशाखाकडे चाललेला असतो, आणि वैशाख म्हणल्यावरती आपल्या लगेच लक्षात येतं की वैशाख वणवा, म्हणजे उष्णता हळूहळू वातावरणात पसरत असते. त्यावेळी आपला जो लाडका आंबा आहे तो बालस्वरूपात असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कैरी आलेली असते झाडांना, आणि मग या कैरीचा उपयोग काय होतो, वातावरणातली उष्णता वाढते तर शरीरामध्ये सुद्धा थंडावा राहावा किंवा शरीरामध्ये आपल्या पाण्याचं प्रमाण टिकून राहावं, हा एक हेतू आहे. मग कैरीमध्ये जो आंबटपणा आहे ती कैरी आंबटही असते आणि त्यामध्ये क्षारताही असते. त्यामुळं अशा कैरीमध्ये गुळ घालून जे आपण पन्ह करतो त्यामुळे शरीरामध्ये मधुरता तयार होते, आणि मधुर रसाचं कामच आहे की शरीराला तो शीतलता देतो. त्यामुळं खास करून त्या काळामध्ये पन्ह एकमेकींना दिलं जातं. मागच्या ह्याच्यात मी सांगितलं की हरभरा डाळ, दुसरं ओल्या हरभऱ्याच्या डाळीची ओटी भरली जाते किंवा विड्यावरती हरभरा डाळ दिली जाते एकमेकींना. हरभरा डाळच का दिलेली आहे तर मागच्या मी सांगितलं की डाळ ह्या प्रथिनांनी युक्त असतात, आणि त्यातही हरभरा डाळ ही तिच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे तिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे आपण डायबेटिक पेशंट किंवा मधुमेही रुग्णांमध्ये सुद्धा ही जास्त प्रमाणात ते खाऊ शकतात, पण ती पचायला जड असते. मग ही हरभरा डाळ कशी वापरली जाऊ लागली तर फक्त सणांच्या वेळेस जास्त हिचा वापर केला जाऊ लागला, की ज्यावेळेस सणांच्या वेळेस वापर केला जाऊ लागला, ज्याचा उद्देश असा होता की ही खाण्यात यावी आणि तिचा जो प्रथिनांचा साठा आहे तो आपल्याला मिळावा. त्यानंतर त्यामुळे आपल्या सणांमध्ये कुठलाही सण हा पूर्णाच्या नैवेद्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यानंतर ओल्या हरभऱ्याच्या डाळीची आणि कैरीची आपण चटणी करतो, आणि ती सुद्धा एकमेकींना हळदी कुंकवाच्या समारंभामध्ये देतो. तर याच्या मागचा उद्देश काय की डाळ ही प्रथिनांनी युक्त आहे, आणि त्या डाळीचं पोषण किंवा शोषण शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावं, तर त्यासाठी कच्च्या कैरीची योजना तिथे केलेली आहे, जेणेकरून व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात मिळावं. म्हणजे पाणी, क्षार आणि त्याचबरोबर शक्ती यांचं समतोल टिकून राहावं म्हणून डाळ आणि कच्ची कैरी यांची चटणी तिथे योजली आहे. आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण व्यवस्थित राहावं, त्वचेचं कार्य सुरळीत चालावं, कारण उष्णतेचं प्रमाण वाढत असल्यामुळे त्याची सगळ्यात पहिल्यांदा झळ ही आपल्या त्वचेला बसत असते. त्यामुळे त्या काळात
त्वचेचा विचार करून म्हणजे कैरीचा गर सुद्धा अंगाला लावण्यास सांगितलेला आहे. आणि कैरीचं लोणचं असेल, साखरांबा असेल, गुळांबा असेल, हे सुद्धा आहारात जास्तीत जास्त घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे चैत्र गौरीचा हा एक उद्देश आहे की आपलं आरोग्य टिकून राहावं, यासाठी या पदार्थांची रचना किंवा नियोजन केलेलंच आहे. त्याचबरोबर सामाजिक सख्य राहावं, एकमेकींकडे आरोग्याच्या संकल्पनांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकींना भेटण्यातून आनंदाची देवाणघेवाण व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी, हाच उद्देश चैत्र गौरीच्या समारंभामागे किंवा हळदी कुंकू मागे असावा. या व्यतिरिक्त तुम्हाला या सणाची काही माहिती असेल तर तुम्ही शेअर करू शकता. खूपच छान. म्हणजे चैत्र गौर हळदी कुंकू तर केलं जातच, पण ते ज्या पद्धतीने बसवलेलं आहे, तेच पदार्थ आणि त्याच पद्धतीने का दिलं जातं, तर हा जो विचार पूर्वीच्या आपल्या लोकांनी केलाय तो खूप म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी आपण समजून उमजून खरं तर हे हळदी कुंकू केलंच पाहिजे असं आहे. बरोबर. म्हणजे आतापर्यंत आपण हळदी कुंकू म्हणलं की फक्त नटून थटून एकमेकींकडे जाणे असं या अर्थानेच बघत होतो, पण त्याच्या मागे आपल्या पूर्वजांनी इतका मोठा विचार केलेला आहे हे आता आपण जेव्हा याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्या लक्षात येत जातं. आता ह्या चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाची सांगता होते ती अक्षय तृतीयेला. आता अक्षय तृतीया हे आरोग्य आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टीनं महत्वाचा सण आहे. अक्षय तृतीया अर्थच असा होतो की कधीही क्षय न होणारी तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. म्हणजे आपलं शरीर असेल, सौंदर्य असेल, बुद्धी असेल, धन असेल, या सगळ्याचा नाश होतो, पण एकच गोष्ट अक्षय राहते, ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा ही कधीही नाश पावत नाही. म्हणजे तो नियमच आहे की ऊर्जेचं फक्त रूपांतरण होतं, तिचा नाश कधीही होत नाही. बरोबर. अक्षय तृतीयेची स्लाइड नाहीये यामध्ये, ठीक आहे. तर अक्षय तृतीयेला दुसरी एक गोष्ट करतो आपण की पितरांना दान देतो किंवा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्यांना सद्गती मिळावी यासाठी पूजा करत असतो. तर इथे असा विचार आपण करू शकतो की ज्याप्रमाणे आपलं शरीर हे शेवटी मातीमय होतं, त्याचप्रमाणे आपण काय करतो की हा जो मर्त्य माती आहे किंवा जी माती आहे तिच्या घड्याचं दान आपण करतो, तेही पितरांच्या नावानं करतो, त्यांना सद्गती मिळावी करतो. पण याच्या मागे एक चांगला हेतू असा असावा की त्या काळामध्ये जे उष्णता वाढलेली असते वातावरणात, तर दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरात वाढलेली उष्णता म्हणा किंवा घरातलं वातावरण थोडस शीतल करण्याच्या हेतूने जलयुक्त घड्याचं दान सुद्धा अक्षय तृतीयेला केलं जातं. म्हणजे हा एक दुसरा हेतू. आता ऊर्जेबरोबर ऊर्जा ही अक्षय राहतेच, पण त्याचबरोबर आणखी 3 गोष्टी अक्षय राहतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे मिळवलेलं ज्ञान आहे त्याचा नाश होत नाही. आपण जे दान करतो त्याचाही नाश होत नाही आणि आपण जे ध्यान करतो त्याचाही नाश होत नाही. म्हणजे सगळ्यातून आपल्याला ऊर्जाच परत मिळत असते. त्यामुळे आता दानाच्या बाबतीत आपण पाहिलं की घड्याचं मातीचा घडा आपण दान करतो. दुसरं की तो एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण मानतो, त्यावेळी सोनं घेतो आपण. आता सोनं हे कसं आहे, चकाकतो, खूप चकाकी आहे त्याला, आणि आपण जेव्हा धारण करतो किंवा अंगावरती अलंकार घालतो तेव्हा आपण सुद्धा उठून दिसतो, आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होत असते. मग हे सोनं औषधी स्वरूपात आपण जर पोटात घेतलं तर आपल्या बुद्धीला चकाकी का नाही येणार. त्याच करता आपण सुवर्णप्राश दर महिन्याला पुष्य नक्षत्रावर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की बाळ लहान असेपर्यंत 16 वर्षाचा असेपर्यंत त्याला सुवर्णयुक्त औषधी द्यायला सांगितलेले आहेत. तर पण इथे असा विचार आपण करू शकतो की सोनं हे धारण केल्यावर चकाकी येते, पोटामध्ये घेतल्यावर सुद्धा बुद्धीला झळाळी येते किंवा बुद्धी वर्धन होतं,
तर म्हणजे सोनं हे परत कशाचं प्रतीक आहे? बुद्धिवर्धन होतं, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. अलंकार हे नाश पावतात, पण सोनं शेवटी उरतच, बरोबर ना? बरोबर. तसा मनुष्याचा मृत्यू झाला तरी ज्या ज्ञानामुळे त्याची ओळख आहे ते ज्ञान म्हणजे प्रतिकृप सोनं हे मागे उरतच, म्हणजे ज्ञान मागे राहतं आणि त्या बरोबर. ज्ञानालाच परत सोन्याची उपमा दिलेली आहे, म्हणून आपण त्या दिवशी सोनं खरेदी करतो. वा. आता पुढचा विचार की आयुर्वेदानुसार आदानकाल सुरू झालेला आहे, म्हणजे शरीरामध्ये क्षय चालू झालेला असतो. जे अनावश्यक आहे किंवा जे अनावश्यक क्षय आहे शरीरामध्ये, बलहानी जी होणार आहे ते टाळण्यासाठी आपण डाळीच्या माध्यमातून प्रथिन घेत असतो आणि त्या डाळीचं उत्तम शोषण व्हावं, ऍब्सॉर्प्शन व्हावं म्हणून कैरीचा आंबटपणा सोबत घेत असतो. आणि त्याचबरोबर पुढे आंबा येत असतो. तर आंबा हा कसा आहे, कुणाला आवडत नाही आंबा असं कोणी आहे का आपल्यामध्ये? शक्यतो असं कोणी नसतंच. ते आंबा हे बरोबर. फळ कसं आहे, गोड आहे, स्निग्ध आहे, गुरु आहे, वातशामक आहे, शक्तिवर्धक आहे, कांतीवर्धक आहे. त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये जो वातसंचय होणार आहे तर त्याच्यामुळे वातविकार होऊ नयेत यासाठी आंबा हे फळ खूप उपयोगी असतं, किंवा आपल्या शरीराचं खूप छान पोषण व्हावं याकरता सुद्धा आपण आंबा त्या काळामध्ये खाऊ शकतो. आणि त्या ऋतूमध्ये जे पिकतं ते खावंच असा एक नियमच आहे आपल्याकडे. त्यामुळे आंब्याचं महत्व अक्षय तृतीयेला आहे की अक्षय तृतीयेपासून आपण आंबा खायला सुरुवात करतो. पुढे जाऊया. एक विचारू? हा. आजकाल अगदी जानेवारी महिन्यापासूनच आंबे मिळायला सुरुवात झालेली आहे. अगदी टरबूज सुद्धा डिसेंबर पासूनच बाजारामध्ये दिसायला लागलेली आहेत. तर ती आत्ता खावी का, की आपल्याकडे जे म्हटलं जातं की अक्षय तृतीयेनंतरच ती खावी? तर अक्षय तृतीय आत्ता खाऊन त्याचे काय साईड इफेक्ट्स होणार आहेत की ते आरोग्याला चांगले आहेत असं? नाही, त्या ऋतूमध्ये ज्यावेळी येईल, म्हणजे आता ज्या आल्या आहेत ते कदाचित त्याची वेगळी प्रोसिजर असेल किंवा वेगळ्या प्रोसेसनी ते पिकवलेले असतील, तर ते तशा पद्धतीचे खाऊ नयेत. किंवा कलिंगड तर खूप आधीपासूनच बाजारात दिसतंय. एक तर थंडीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाऊन त्याचा उपयोगही नाही, म्हणजे थंडी जी आपल्याला वाटतीये तर त्या काळात आपल्याला तिळासारखे उष्ण पदार्थ सांगितलेले आहेत, ते कलिंगडासारखे शीत पदार्थ खाऊन आपल्या शरीराला हानीच होईल. आणि जे पदार्थ त्या ऋतूच्या आधी येतात ते मग त्यानुसार पिकवलेले नाहीयेत असंही एक आपल्या लक्षात येतं, म्हणजे त्याचा तोटाच आपल्या आरोग्याला होणार, फायदा होणं थोडं अवघडच आहे. किंवा असंही आपण म्हणू शकतो आत्ताच्या काळामध्ये की आपण जे खातो त्याचीच आपल्याला गॅरंटी नाहीये की त्या सीझन मधला आंबा सुद्धा आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं पिकवलेला आहे याची गॅरंटी नाही. पण तरीही आपण काही गोष्टी पाळून आपल्या पद्धतीनं ते फळ कसं आहे हे सगळं तपासणी करून आपण ते खात असतो. मग यासाठी सेंद्रिय शेती म्हणा किंवा आपापल्या शेतामध्ये शेती करणं किंवा त्या गोष्टींकडे साध्या आपल्या भाज्या ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या स्तरावरती जमत असेल तर पिकवून त्या खाणं हे उपाय यावरती आहेत. तो विषय खूप वेगळा आहे. आता असं लक्षात येतं की जे आपण पिकवू त्यावरच आपला विश्वास बसेल, कारण बाजारात सध्या काय मिळतं याची आपण काहीच शाश्वती देऊ शकत नाही. बरोबर. पुढे जाऊया. हो. पुढे आहे नरसिंह जयंती. नरसिंह जयंती इतक्या प्रमाणात साजरी करतात असं दिसून येत नाही, तरी पण मी आपल्या याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. कदाचित नरसिंहाचं उग्र रूप आपल्याला भावत नसेल किंवा आपल्याला देवी देवता ह्या नेहमी हसऱ्या, प्रसन्न, सुंदर अशा बघायची सवय लागलेली आहे. त्यांचं उग्र रूप आपल्याला पाहवत नाही, त्यामुळे कदाचित नरसिंह जयंती जास्त मोठ्या प्रमाणात साजरी केली जात नाही. पण नरसिंह जयंती किंवा नरसिंह अवतार हे याचं प्रतीक आहे की मनुष्य कितीही सामर्थ्यवान झाला, शक्तिशाली झाला, बुद्धिवान असला तरी तर त्याच्याकडे किंचित सुद्धा अहंकार आला
तर म्हणजे त्याचा विनाश हा होतच असतो. जिथे अहंकार आहे तिथे विनाशी आहे तो मनुष्य किंवा ती प्रवृत्ती जास्त काळ टिकत नाही. जसं की भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूने बऱ्याच हे सांगितले होते की तुम्ही मला इथे मारू शकणार नाही, किंवा काळ सांगितला होता की सकाळी नसेल रात्रही नसेल, आणखी काय म्हणजे बऱ्याच अटी त्याने दिलेल्या होत्या की मग त्याला असं वाटत होतं की मला मृत्यूच येणार नाही. बरोबर. त्यामुळे भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि त्याच्या अटींमध्ये की कोणत्याही शस्त्राने अस्त्राने माझा मृत्यू होणार नाही, तर नखांचा वार करून किंवा पोट फाडून त्याचा मृत्यू झाला. तर इथे आपण असा विचार करू शकतो की निसर्गापुढे आपलं काहीही चालत नाही. मग आपण कितीही प्रगत झालो, कितीही तंत्रज्ञान विकसित झालं, कितीही औषधी आपण तयार केल्या, तरी सुद्धा त्याच्या पुढे आपण नतमस्तक होणं हेच योग्य असं मला वाटतं. आणि याचा प्रत्यय आपण कोरोनाच्या काळामध्ये घेतलेला आहे. हा, तर म्हणजे आसुरी प्रवृत्ती किंवा अहंकार आपल्या अंगी न बाळगता आपलं आपलं कार्य करत राहणं, यासाठी मी नरसिंह जयंतीचा समावेश आपल्या याच्यामध्ये केलेला होता. वा, हे खूप छान. तुम्ही कनेक्शन खूप छान लावलं की आपण कोणत्या अर्थाने नरसिंह जयंतीकडे बघायचं आहे. म्हणजे काही ठिकाणी विज्ञान असेलच असं नाही, पण जसं मागच्या ह्याच्यात पण मी सांगितलं की आपण बुद्धीनेच फक्त किंवा इंटेलेक्च्युअल क्वोशियंट चांगला असून उपयोग नाही, तर तिथे आपण थोडंसं स्पिरिच्युअल क्वोशियंट पण आपला चांगला पाहिजे किंवा केला पाहिजे, किंवा दुसरा जो सध्या महत्वाचा इमोशनल क्वोशियंट. मग असा आपण विचार केला की तिथे आपल्याला असं तत्व सापडतं आणि ते मग आपण आचरणात आणलं पाहिजे, एवढ्याकरता हा विचार इथे मांडला. आता वृक्ष म्हणजे पुढचा सण येणारा जो आहे तो आहे, मला वाटलं वैशाखातला एक सण राहिला आपला बुद्ध पौर्णिमा. आता बुद्ध हा शब्दच मुळात बुध धातूपासून बनलेला आहे. बुध म्हणजे जाणून घेणे. तर थोडक्यात सांगते, बुद्धते यापासून बुद्ध हा शब्द बनलेला आहे. बुद्धते धातू जाणणे या अर्थाने, म्हणजे जो सर्वज्ञ आहे, सर्व सत्याचे ज्ञान ज्याला झालेला आहे तो म्हणजे बुद्ध. आणि आता बुद्ध पौर्णिमा असं का नाव आहे? वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा का म्हणतो? तर गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तो वैशाख पौर्णिमेला झाला. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमा हाच होता. त्यानंतर इथे सुद्धा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तर अश्वत्थ वृक्षाखाली, म्हणजे पिंपळ. म्हणजे काही वृक्षांना आपण महावृक्ष किंवा वटवृक्ष म्हणतो, तर तो मुद्दा पुढे कुठेतरी येईल. पण अश्वत्थ वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, तो दिवस होता वैशाख शुद्ध पौर्णिमा. परत त्यांनी त्यांच्या शिष्यांना उपदेश केला, तो सुद्धा दिवस होता वैशाख शुद्ध पौर्णिमा. आणि त्यांचा निर्वाण दिन सुद्धा वैशाख शुद्ध पौर्णिमेला झालेला आहे. त्यामुळं या पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. आता बुद्धांच्या बाबतीत इथे आपण असा विचार करायचा आहे, किंवा बुद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं तत्वज्ञान माहिती आहे. त्यामागचा विचार काय होता, तर असं आपण म्हणू शकतो की ऊर्जेचा जो नियम होता, जो आता आपण पाहिला की ऊर्जा नाश पावत नाही, ती फक्त परिवर्तित होत असते, तर तो बुद्धांना उमगला होता असं त्यांचा विचारांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. किंवा या निमित्तानं जे मी काही वाचलं किंवा ऐकलं त्यावरून मी असं म्हणते. तेवढं तत्वज्ञान वगैरे मला माहिती नाही, मी तुम्हाला थोडक्यात सांगते की त्यांच्या विचारांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की ऊर्जेचा नियम त्यांना माहिती होता. म्हणजे शरीरातली ऊर्जा आणि बाहेरची ऊर्जा ही एकच आहे, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हा नियम. आणि ती जन्ममृत्यूच्याही पलीकडे आहे, कारण ती अक्षय राहते. आणि याचा अनुभव घेऊन प्रत्येक बाबतीत त्रयस्थपणे जीवन व्यतीत करणं, म्हणजे हे सगळं नाश पावणार आहे असा विचार करून आपण त्रयस्थपणे, तिराहितपणे आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करणं म्हणजे बुद्ध किंवा बुद्धांसारखं जगणं. यासाठी इथे बुद्ध पौर्णिमेचा उल्लेख केला. आता पुढचा सण जो आहे किंवा उत्सव आपण म्हणू, तो आहे वटपौर्णिमा.
आता लक्षात घ्या की बरेच सण जे आहेत किंवा उत्सव जे आहेत तिथे पौर्णिमा आलेली आहे. बरोबर. असं का, म्हणजे पौर्णिमेलाच काय एवढं महत्व दिलंय? आता मला लक्षात आलेलं, मला असं वाटतं की पौर्णिमेला जो पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये एक विशिष्ट कोन होत असतो आणि चंद्राचा प्रभाव हा आपल्या जीवसृष्टीवर म्हणा, पाण्यावरती आणि मनुष्याच्या मनावरती हा खूप होत असतो. त्यामुळे पौर्णिमेला मनाच्या स्थिती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे मनाचा कारक म्हणलेला आहे चंद्राला, त्यामुळेच. तर त्यामुळे त्यावेळी काही सणांची किंवा उत्सवांची रचना केली असावी असं मला वाटतं. आता वटपौर्णिमेमध्ये मुग्धाताई. नाही, कंटिन्यू. ओके. वटपौर्णिमेमध्ये वट हा शब्द आलेला आहे. आता इथे स्लाइड जी आहे ती की झाडं आपल्यासाठी काय करतात याची ही स्लाइड आहे. त्यात सुद्धा वडासारखा वृक्ष जो काही काही ठिकाणी एकरांमध्ये पसरलेला असतो. तर याचे फायदे, आता हे जे मी घेतलेलं आहे फोटो, तर हे 500 वर्षांपूर्वीचं वडाचं झाड आहे असं गुगलला सर्च केल्यावरती आलं होतं, म्हणून हे माझ्या स्लाइड मध्ये मी घेतलेलं आहे. तर ज्या वृक्षांचं आयुष्य 500 वर्ष असेल, तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचीच निवड का केली हे आपल्या लक्षात येईल. बरोबर. वटपौर्णिमा हा सण हा पती पत्नींमधील नातं दृढ करणारा सण आहे. पण आपल्या सणांची मज्जा अशी आहे की सगळी व्रतवैकल्य आहेत किंवा सगळ्या सणांमध्ये स्त्रिया खूप उत्सुक असतात किंवा उत्साही असतात. पण ते सण जे असतात ते, आता वटपौर्णिमेचा सण हा पतीसाठी त्या करतात. ते व्रत जे आहे ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. तर हा पहिला विचार की पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचंय, पण ते स्त्रिया करतात आणि यामधून वटपौर्णिमा साजरी करताना फायदा सुद्धा स्त्रियांनाच होणार आहे. कशा पद्धतीने, तर मागच्या ह्याच्यात पाहिलं की त्या फार काही बाहेर पडत नव्हत्या आणि पुरुष जे आहेत ते पूर्वी बसायचं ठिकाणच होता की पारावरती ते बसलेले असायचे आणि पार हा बहुतेक करून अशा मोठमोठ्या वृक्षांचाच असायचा किंवा वडाच्या झाडाखालीच पुरुष बसत असावेत किंवा पिंपळ, उंबर अशा मोठमोठ्या वृक्षांखाली त्यांचं मीटिंगचं किंवा बोलण्याच्या गप्पा ज्या व्हायच्या त्या अशा वृक्षांखाली व्हायच्या. आता वड हे आहे ते 24 तास प्राणवायू देणारा वृक्ष आहे. म्हणजे पुरुषांना तर याचा लाभ नेहमीच होत होता, मग स्त्रियांना होत नव्हता. मग इथे काय केलं की तिला सांगितलं की तू तुझ्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना कर. सावित्रीची कथा तिथे आहे. आता इथे बघा, सावित्री जी निवडलेली आहे किंवा ती कथेची नायिका आहे, तर सावित्रीच्या बाबतीत गर्भसंस्कार घेताना मी हे उदाहरण देते की सावित्री ही अशीच झाली नव्हती. तर तिचे वडील जे होते राजा अश्वपती यांनी संकल्प केला होता की मला कन्या व्हावी, ती सर्वोत्कृष्ट व्हावी आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर जी कन्या झाली ती ही सावित्री, की जिच्या नावाने आपण ही वटसावित्रीची पूजा करतो. म्हणजे ती सुद्धा अशीच झाली नव्हती, ती सुद्धा गर्भसंस्कार किंवा गर्भाधानातून बीजसंस्कारापासून त्यांनी संस्कार केले होते आणि मग ती सर्वोत्कृष्ट कन्या झाली होती. मग ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्या मागचा आता इथे आपण हे बघूया की हेतू काय असावा. तर आत्ताच्या काळात आपण एकमेकांना खूप मोठमोठे गिफ्ट देतो, पण त्यामागे कुठलाही विचार असत नाही, की फार काही विचार असत नाही की आज हे आहे तर हे गिफ्ट द्यायचं किंवा व्हॅलेंटाईन डे आहे एकमेकांना गिफ्ट द्यायचं. पण या व्हॅलेंटाईन डे वगैरे सणांमागे कोणताही सायंटिफिक हेतू किंवा आरोग्यविषयक विचार आपल्याला दिसत नाही, पण आपल्या प्रत्येक सणामागे किंवा व्रतवैकल्यांमध्ये तो दिसून येतो की तिथे काहीतरी हेतू आहे. तर आता पतीसाठी हिने प्रार्थना करायची किंवा आपण प्रार्थना करायची आणि त्याचं फळ सुद्धा आपल्यालाच मिळणार आहे. कसं मिळणार आहे, तर आपण वडाभोवती फेऱ्या मारणार म्हणजे प्राणवायू आपल्याला मिळणार. आणि आता तुम्ही म्हणाल की वटपौर्णिमेला हे ज्येष्ठ पौर्णिमेलाच वटपौर्णिमा आपण साजरी करतो, तर त्या काळामध्ये वडाच्या झाडामध्ये किंवा वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेले असतात की पावसाची सुरुवात होणार असते आणि वडाच्या झाडांमधून जो द्रव पाझरत असतो त्याचा
एक सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. त्यामुळे त्या फेऱ्यांचं नियोजन तिथं केलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे वडाचं जे झाड असेल, फळं असतील, मुळं असतील, चीक असेल किंवा त्याचे अंकुर असतील, हे सगळं स्त्री शरीरासाठी खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वटपौर्णिमा या सणाची रचना केली गेली असावी. म्हणजे त्याचा प्रत्येक भाग हा उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातून पाझरणारा जो द्रव आहे त्याचा सुद्धा आपल्या मनावरती सकारात्मक असा परिणाम होत असतो. त्यामुळे पौर्णिमेच्याच दिवशी आपण त्या वडाला फेऱ्या घालतो. तिसरा एक असा आहे की म्हणजे ऋतुसंधी काळ असतो. सगळ्यात जास्त इन्फेक्शन किंवा संसर्ग होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त होतं त्या काळात सुद्धा असं सांगितलं गेलं. म्हणजे त्या काळात इम्युनिटीशी किंवा आपली प्रतिकारक क्षमता कमी होऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्याधी होऊ नयेत किंवा रोगराईपासून आपलं संरक्षण व्हावं, त्या यासाठी वटपौर्णिमेची सणाची ही जी रचना केली गेलेली असते किंवा वडाच्या सानिध्यात आपण जावं, प्राणवायूचा भरपूर प्रमाणात उपभोग आपण घ्यावा आणि त्याच्या आजूबाजूला जी वडाच्या माती पडलेली असते तर त्याचा उपयोग सुद्धा म्हणजे आपल्या ढाचांना जर भेगा पडल्या असतील किंवा पडत असतील तर ती जी माती आहे किंवा त्याच्या आजूबाजूचा भाग जो आहे तो अत्यंत उपयुक्त असतो किंवा त्याचा चीक पायाच्या भेगांमध्ये अतिशय चांगला असतो. त्यामुळे सुद्धा त्याच्या सानिध्यात राहायला सांगितलं. म्हणजे एक वेळ आपण पूजा केली नाही तरी चालेल, दोरा गुंडाळला नाही तरी चालेल, पण त्याच्या जवळ जाऊन आपण बसलं पाहिजे, दीर्घ श्वसन केलं पाहिजे आणि त्याचं सानिध्य अनुभवलं पाहिजे. म्हणजे इथे आता खूप मोठा विचार मी मांडलेला आहे, त्यात आपला वेळ जाईल. तुम्हाला जर ऐकण्याची उत्सुकता असेल तर मला असं वाटतं की मी बोलावं, कारण हे मला मिळालेलं व्यासपीठ आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आता हा म्हणजे हे जाणून घेणंच जास्त गरजेचं आहे. आपण आत्ताच्या काळात स्त्री पुरुषांमध्ये भेद करतो. म्हणजे आता नाही करत किंवा करत असू, पण काही जण करतात पण तो दिसून येत नाही, भेद दिसून येत नाही, आपण करतो. पण मुळातच निसर्गाने जो आहे तो आपल्या शरीर रचनेमध्ये बदल केलेलाच आहे की स्त्रीचं शरीर वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे आणि पुरुषाचं वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त आहे. म्हणजे हा निसर्गानेच आपल्याला वेगळं केलेलं आहे. मग मला असं वाटतं की जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा असं लक्षात, फार फार पूर्वी किंवा ऋषी मुनी होते त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची बंधनं स्त्रीवर होती असं वाचलंय का तुम्ही कोणी? नक्कीच नाही. आणि तशी जर बंधनं असतील तर मग ते आपण जी नावं ऐकतो की मैत्रेयी, गार्गी किंवा अशा ज्या विदुषी किंवा पंडित होऊन गेल्या त्यांची नावं मग आपल्याला वाचनातच आली नसतील. त्यामुळे त्या काळात स्त्री पुरुष समानताच होती असं मला वाटतं. त्यानंतर मग हळूहळू परकीय आक्रमण होऊ लागली आणि मग स्त्रीच्या संरक्षणासाठी तिला घरात ठेवलं जाऊ लागलं. हेतू चांगला होता, पण हळूहळू काय व्हायला लागलं की अनाठायी बंधनं काही लोकांनी तिच्यावरती टाकली आणि मग तिला चूल आणि मूल आणि घरातलीच कामं या याच्यामध्ये बांधून टाकलं. पण तिचं संरक्षण करणं का महत्वाचं होतं, तर पुन्हा स्त्रीच्या शरीरामध्ये एक असा अवयव दिलेला आहे की जो निर्मिती करणारा आहे. म्हणजे निर्मितीचं काम हे आपल्याकडे आहे, स्त्रीच्या शरीरात आहे, स्त्री करू शकते. म्हणजे अंकुरातून वृक्ष निर्माण करण्याचं काम तिच्याकडे आहे. त्यामुळे तिचं बहुतेक जास्तीत जास्त संरक्षण केलं जाऊ लागलं. कारण स्त्री जर अबला असती किंवा कमकुवत असती तर आचार्य चाणक्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की स्त्रीणाम द्विगुण आहारो लज्जाचापी चतुर्गुणा साहसम षडगुणम चैव कामच्च अष्टगुण स्मृतः. म्हणजे पुरुषापेक्षा इथे कुठलाही उच्च नीचपणा मला करायचा नाहीये, फक्त आत्ताच्या काळानुसार आणि मागच्या काळानुसार मला जे विचार योग्य वाटले ते मी तुमच्यावर बोलले. त्यातलं तुम्हाला जर काही आवडलं नाही तर ते सगळे शब्द मला परत करा आणि जे योग्य वाटलं तर ते तुम्ही पुढे इतरांनाही सांगू शकता. म्हणजे स्त्रीचा आहार सुद्धा पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. लज्जा हा गुण आहे तिच्याकडे, तो चौपट जास्त आहे. साहस 6 पटीने पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि कामगुणता 8 पटींनी जास्त आहे. तर अशी ही स्त्री आहे.
तर मग ती कमकुवत असेल का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तिच्याकडे साहस पण आहे, लज्जा पण आहे आणि तिची भावनिक बुद्धिमत्ता सुद्धा जास्त आहे. म्हणजे स्त्री पुरुष शरीर रचनेनुसार कामाची रचनाच अशी केली गेली होती की जी बाहेरची कामं आहेत ती पुरुषांनी आणि घरातली जी कामं आहेत ती स्त्रियांनी. आता घरातली कामं म्हणजे धुणं भांडी हा भाग नाहीये. घरातली कामं म्हणजे एका कुटुंबाला सांभाळणं, मुलांना सांभाळणं, पतीला सांभाळणं किंवा त्यांचा सुद्धा कुठे समतोल ढळत असेल किंवा वैचारिक काही त्यांना गरज लागत असेल तर त्या काळामध्ये त्यांना आधार देण्याचं काम हे प्रत्येक घरातील स्त्री करत होती आणि आज सुद्धा करते याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय. म्हणजे आता इथे मला नावं तरी जास्त सगळे आपण स्त्रियाच आहोत असं वाटायला लागलंय आज. जर कोणी असतील पुरुष तर त्यांनी यस किंवा नो टाकावं, हो की नाही. घरातली स्त्री वैचारिक समतोल, भावनिक समतोल मुलांचा, घरातल्या इतर जे वृद्ध असतील त्यांचा किंवा स्वतःच्या पतीचा सांभाळते की नाही. म्हणजे कुटुंबाची वाढ होण्यासाठी सगळे प्रयत्न ही स्त्री करत असते. मग त्यामध्ये आहार कसा बनवायचा इथपासून सगळी कामं ती करते. म्हणजे इतकी मोठी जबाबदारी ही स्त्रीवरती होती. म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा एक कुटुंब विकसित करणं जे एका समाजाचा, एका राष्ट्राचा भाग आहे असं कुटुंब विकसित करण्याची जबाबदारी ही स्त्रीवरती होती. मग ती जबाबदारी छोटी आहे का मोठी आहे? खूप जास्त मोठी. कारण आताच्या काळात आपण बाहेर पडलेलो आहे. आपण आता सगळ्यांना दाखवून दिलंय की आम्ही काहीही करू शकतो मनात आणलं तर. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येतेय का की जसजसं स्त्रिया बाहेर पडतायत तसतसं मुलांची वाढ योग्य होतीये का किंवा मुलांचा बौद्धिक विकास तर होतोय कारण त्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतोय. पण त्यांचा भावनिक स्तर वाढतोय का किंवा मानसिक समस्या त्यांच्यामध्ये वाढतायत का? सगळ्याच कुटुंबाला हे सगळं करणं जमत नाही. अशामध्ये मुलांना आपण कुठेतरी दुर्लक्षित करतोय का? कारण आता सगळ्यांच्याच लक्षात आलं की जे काम एक स्त्री घरी बसून करत होती ते काम दुसरं कुणीच करू शकत नाही. त्यामुळे स्त्रियांचं राष्ट्राप्रती काय योगदान आहे, कुटुंबाप्रती नाही. कुटुंबातलं काम म्हणजे कुटुंब सांभाळणं म्हणजेच राष्ट्र सांभाळणं एक छोटा पार्ट आहे त्याचा. जसं रामायणात आपण ऐकतो की खारुताईने सुद्धा वाटा उचलला होता तर तोच वाटा स्त्रिया सुद्धा घर सांभाळून करत होत्या आणि त्याचे आता परिणाम हळूहळू दिसू लागतील. कारण मागच्या वर्षी एका कॉन्फरन्समध्ये हाच सेम मुद्दा की मी मांडला होता. त्यातला थोडासा पार्ट आज तुमच्या पुढे घेतला. ह्यातलं तुम्हाला जर काही अयोग्य वाटलं तर क्षमस्व. जर काही खरंच चांगलं वाटलं तर तुम्ही हा विचार फॉरवर्ड पुढे घेऊ शकता. आता आरोग्यविषयक काही फायदे मी तुम्हाला सांगितले की साधारणपणे वडाचं झाड हे 200 ते 500 वर्ष त्याचं वय असतं किंवा लाईफ असतं. मग पुन्हा वडाच्या पारंब्या आहेत ह्या खालून वर येतात परत मातीमध्ये रुजतात. म्हणजे कशाचं प्रतीक आहे तर दृढतेचं प्रतीक आहे. कुटुंबामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं प्रतीक आहे. दुसरं म्हणजे वंशवृद्धीचं प्रतीक आहे की आधीच्या काळात कुटुंब केवढं मोठं असायचं तर ते वडाच्या पारंब्यांसारखं असायचं असं मला वाटतं. म्हणजे कित्येक पिढ्या त्या घरामध्ये असायच्या. आता दुसरं म्हणजे आरोग्यविषयक फायदे आपण पाहूयात किंवा वडाचं झाड हे खूप सारे पक्षी त्या वडाच्या झाडावरती राहत असतात. बरोबर ना. म्हणजे वडाचं झाड हे आश्रयस्थान आहे. वृद्धीचा संकेत ते आपल्याला देतं. नातेसंबंध दृढतेचा संकेत देतं आणि स्त्री शरीराचा विचार केला तर आरोग्य वृद्धीसाठी अतिशय त्याचा चांगला उपयोग आहे. म्हणजे आपले जे पूर्वज होते ते शास्त्रज्ञ होते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्टी मागे त्यांनी खूप बारीक बारीक विचार केलेला आहे. आता वडाच्या झाडाचा चीक आहे तो पायांच्या भेगांसाठी, जखमांसाठी, दातामध्ये होणाऱ्या वेदनेसाठी अतिशय उपयोगी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळी प्रदक्षिणा मारतो तेव्हा त्याच्या आसपासची माती सुद्धा आपल्याला उपयोगी आहे. वडाच्या पारंब्या आहेत तर ते केशवर्धन
तेल किंवा केस वाढण्यासाठी जे तेल तयार करतात त्यामध्ये त्याचा उपयोग होतो. केसांना चमक येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता पुन्हा मी मगाशी म्हणलं की पौर्णिमेलाच का, तर चंद्राची शक्ती जो मनाचा कारक म्हणलेला आहे, तर ती शक्ती पौर्णिमेला जास्त असते. आणि चंद्र पूर्ण असताना ज्या वडामधून लहरी येतात किंवा त्याच्यामधून जो द्रव पाझरतो, तर त्यातून जो सुगंध येत असतो, तर त्याच्यातून ज्या शक्ती निक्षेपित होत असतात, तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या स्त्रीच्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. म्हणजे स्त्री ही हार्मोनली बॅलन्स्ड राहू शकते जर वडाच्या सानिध्यात ती जात असेल तर, किंवा तिथे जाऊन बसत असेल तर. आता वडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या युरिन इन्फेक्शन मध्ये खूप लाभदायी आहेत. आणि पावसाळ्यात हा युरिन इन्फेक्शनचा त्रास हा काही जणांना हमखास होत असतो. त्यामुळे सुद्धा वडाचं सानिध्य सांगितलेलं असावं. म्हणजे वडाचा स्पर्श असेल, त्याला प्रदक्षिणा असतील, त्याला नमस्कार म्हणजे नमस्कार असेल, प्रार्थना असेल, तर हेतू हाच आहे की त्याचं सानिध्य लाभावं आणि त्यातून आपल्या आरोग्याची वृद्धी व्हावी. आणि स्त्रिया ह्या स्वतःहून आपल्या आरोग्याचा विचार करत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा त्या कुटुंबाचा विचार करतात, मुलांचा विचार करतात, घरात असणाऱ्या वृद्धांचा, पतीचा विचार करतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष त्या काळातही स्त्रियांचं होत असणार. त्यामुळं ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी वटपौर्णिमा हा खास तिच्यासाठी क्षण केला असेल किंवा हा उत्सव तयार केला असावा. म्हणजे बुद्धीच्या मदतीने आपण शास्त्र तर जाणून घेतोच, पण हृदयाच्या मदतीने मनातील भाव आपण समजून घेऊन आपल्या नात्यांचे बंध दृढ करणे हा वटपौर्णिमेमागचा एक उद्देश असावा. पुढे जाऊया. हो हो. वटपौर्णिमेनंतर आता वृक्षायुर्वेद नावाचा आयुर्वेदामध्ये एक वेगळं शास्त्र किंवा वेगळा ग्रंथ आहे जो मुनी सुरपाल यांनी रचलाय, की त्यामध्ये वेगवेगळ्या वृक्षांचे फायदे, तोटे, तो कुठे लावावा, कधी लावावा, कसा लावावा, त्यांच्या बिया कधी गोळा कराव्यात किंवा कोणता पाट कधी गोळा करावा, त्यापासून औषधी कशा बनवाव्या, याचं सगळं ज्ञान त्यामध्ये आहे. तर म्हणजे इथे जो श्लोक मी घेतलेला आहे, सेवितव्य महावृक्ष हा फलच्छाया समन्वित. आता महावृक्षांमध्ये आपण जे जनरली आपण पूजा करतो किंवा सांगतात की वडाला फेऱ्या मारा किंवा उंबराच्या झाडाला फेऱ्या मारा किंवा पिंपळासारख्या वृक्षाला फेऱ्या मारा, आंब्याचं झाड असेल तर आंब्याच्या पानांचा उपयोग आपल्या पूजेमध्ये फार असतो. तर हे जे महावृक्ष आहेत तर यांचा मुद्दाम आपल्याला त्याच्या मागे धार्मिक कारण देऊन आपल्याला त्यांच्या सानिध्यात जायला आपल्याला भाग पडलेला आहे. आणि त्याची कारणही तशीच आहेत. म्हणजे एखादा मोठा वृक्ष असेल तर त्याची सेवा केली पाहिजे, त्याच्या सानिध्यात केलं पाहिजे. म्हणजे त्याला फळं नसतील तरी चालेल, पण त्याच्यापासून मिळणारी सावली तर म्हणजे कोणीच अडवू शकत नाही. त्याचा उपयोग हा मानवाला होतच असतो. पुन्हा काही बोलायचंय? पुढची आहे एकादशी, आषाढी एकादशी. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढाकडे आपण वळलेलो. आषाढामधला सण म्हणू शकत नाही आपण, उत्सव म्हणूया, की आषाढी एकादशी आपण सगळेजण करत असतो. या आषाढी एकादशी बरोबरच दर महिन्याला जी एकादश असते ती सुद्धा आपल्याकडे बरेच जण करतात. तर त्याच्या मागचा हेतू काय असावा? म्हणजे तुम्ही सगळे ऐकताय ना, कंटाळा तर नाही ना आला? नाही. इकडे पण काहीच हे नाही, त्यामुळे मला लक्षात येत नाही की नेमकं काय झालंय. छानच सांगतायत. नाही, छान सांगतायत, बोला. ठीक आहे, आता एकादशीकडे वळू. प्रत्येक महिन्याला एकादश येत असते, तीही 2 वेळा येत असते ना. एकादश 2 वेळा येते ना प्रत्येक महिन्यात. दर 15 दिवसाला असते एकादश. होय.
होय. हो. म्हणजे आषाढी, कार्तिकी, निर्जला एकादशी, देवशयनी एकादशी ह्या सगळ्या महत्वाच्या आहेतच. पण प्रत्येक महिन्याला किंवा पंधरवड्याला येणारी एकादश सुद्धा काही जण धरतात. याच्या मागे काय विचार असावा किंवा ती का करायला सांगितलेली असावी? आता प्रत्येक ह्याच्या मागे आपल्याला धार्मिक हे दिलेलंच आहे, धार्मिक हेतू सांगितलेलाच आहे की देवाची आराधना करणे किंवा देवाचं नाम घेत त्याच्या सानिध्यात वेळ घालवणे. पण आता या एकादशीच्या उपवासामागचा हेतू काय? की पूर्वी तरी आहार हा त्या त्या काळानुसार घेतला जायचा, भूक लागली तर खाल्लं जायचं. पण आताच्या काळात तसं नाही राहिलेलं आहे की मिळेल तेव्हा, आवडेल ते, आवडेल त्या प्रमाणात, पचेल तेवढ्या प्रमाणात किंवा पचलं नाही तरी चालेल पण आपण खातच असतो. पण एकादशी मागचा हेतू हाच की त्या काळामध्ये त्या दिवशी उपवास धरावा. उपवासाने काय होईल? लंघन होईल. जे आपण खाल्लेलं आहे, जे अपाचित राहिलेलं आहे, जो आहार जो पचलेला नाही, आम स्वरूपात राहिलेला आहे, त्याचं पचन होण्याकरता एक दिवस दिला जावा, 15 दिवसातनं एकदा. त्या काळामध्ये तुम्ही कमी खावं किंवा पूर्णच खाऊ नये असा त्यामागचा हेतू होता. म्हणजे आरोग्यविषयक हा हेतू होता. आता एकादशी केव्हा येते आणि चतुर्थी केव्हा येते? एकादशी ही जस्ट पौर्णिमेच्या आधी 4 दिवस असते आणि पौर्णिमेनंतर 4 दिवसांनी चतुर्थी असते. बरोबर ना? तर एकादशीला चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये 120 अंशाचा कोन होत असतो आणि चंद्राचा मगाशी म्हणल्याप्रमाणे की पूर्ण प्रभाव किंवा संपूर्ण पृथ्वीवरच्या पाण्यावरती चंद्राचा प्रभाव पडत असतो आणि तोच अन्नावाटे आपल्या शरीरात आपण घेत असतो. तर चंद्राची शीतलता सुद्धा इथे तिचा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जी शीतलता असते किंवा जो गारवा असतो त्याचा सुद्धा इथे विचार केला गेला असावा. म्हणजे चंद्रशक्तीचा पृथ्वी बरोबरच मानवी शरीरातील पाणी, मानवी शरीरातील पण पाणी, वातावरणातील पण पाणी, त्याचबरोबर मन, भावभावना यांच्यावरती प्रभाव पडत असतो. त्यातून आपल्या शरीरातले हार्मोन्स प्रभावित होत असतात आणि हे सगळं जे शास्त्र आहे किंवा हे सगळं जे शरीर विज्ञान आहे हे आपल्या पूर्वजांना माहिती होतच. त्यामुळे त्यांनी एकादशी आणि चतुर्थीची रचना किंवा ही व्रत या वेळेत दिली असतील. म्हणजे पंधरवड्याला एकदा उपवास. आता विठ्ठलाचे जे रूप आहे तो विठ्ठल कसा आहे की काही जण रागारागाने म्हणतात तो काय करतो, तो तर स्वतःच कमरेवर हात ठेवून उभा आहे. म्हणजे तो कसा दिसतो आपल्याला? तो तटस्थ दिसतो. पण इथे आपण वेगळा अर्थ घेऊ शकतो की आपल्याला कृष्णाने सांगितलेला आहे आणि विठ्ठल हा कोणाचा अवतार आहे? कृष्णाचाच अवतार आहे की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. हा गीतेचा जो संदेश आहे त्याचं प्रतीक म्हणजे हा कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल आहे. बरोबर? म्हणजे जे काही करायचं आहे ते करत राहा. त्यातून आपल्याला काय मिळणार आहे याचा विचार करू नका, परिणामांची पर्वा करू नका. हा जो ही तटस्थता किंवा हा जो त्रयस्थपणाचा भाव आहे तो म्हणजे विठ्ठलाचं प्रतीक. आणि आता जे गुगलचं साइन आहे ते आपल्या विठ्ठलाच्या याच्यावरती आहे की कपाळावरती आहे आणि हे फार पूर्वीपासून आहे. आता आपण गुगल कडून घेतलेलं नाहीये, बहुतेक गुगलनीच आपल्याकडून घेतलंय की काय माहिती. म्हणजे त्रयस्थपणामुळे कोणत्याही प्रकारचा ताणतणाव आपल्या शरीरावर येत नाही आणि त्याचं प्रतीक म्हणजे हा विठोबा आहे. आता विठ्ठलाने काय लावलेलं आहे? बुक्का लावतो ना तो. बुक्का म्हणजे हा काळा रंग आहे. काळा रंग हा संयमासाठी किंवा भावनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा म्हणजे हा काळा रंग आहे. किंवा कोणत्याही संसर्गाविरुद्ध संरक्षण मिळावं या हेतून या काळ्या रंगाची योजना आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरामधली उष्णता वाढावी म्हणून आपण काळ्या रंगाचे कपडे वापरत असतो. त्याचप्रमाणे संसर्गाविरुद्ध संरक्षण मिळावं म्हणून सुद्धा हा
काळा रंग वापरलेला आहे. आता आषाढी एकादशीकडे आपण थोडं बोलूयात की हे प्राथमिक म्हणजे महिन्यातून येणाऱ्या एकादशी बाबत मी तुम्हाला सांगितलं की त्याचे लंघन व्हावं, जे पचलेलं नाही त्याचं पचन व्हावं, पोटाला विश्रांती मिळावी आणि त्याचबरोबर ती पौर्णिमेचा विचार त्यामध्ये आहे. पौर्णिमेच्या आधी 4 दिवस आहे, तर पौर्णिमेचा होणारा शरीरावरती परिणाम असं सगळं मिळून एकादशी आणि चतुर्थी या उपवासांचं नियोजन केलं गेलेलं असावं असं मला वाटतं. आता आषाढी एकादशीला आपण काय म्हणतो की देव झोपलेला असतो किंवा विष्णू झोपी जातो, त्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आणि मग देव उठतात कधी? प्रबोधिनी एकादशीला, म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये ते उठतात. मग देव झोपी गेलेला आहे तर मग आपण का त्याच्या नावाचा इतका जप करायचा? किंवा मग वारी का करतात? वारकरी लोक वारीला का जातात जर देवच झोपलेला आहे तर? आता इथे हवामानाचा विचार केला तर असं दिसून येतं की आषाढीला पावसाळ्याची सुरुवात होत असते, बरोबर? श्रावण सरींची चाहूल लागत असते, म्हणजे सूर्यदर्शन कमी झालेलं असतं. अर्थातच सौरशक्ती कमी व्हायला लागते. सौरशक्ती कमी झाल्यामुळे काय होणार? परत शरीरातला अग्नी कमी होणार, पचन करण्याची शक्ती कमी होणार. त्यामुळे बघा इथून पुढे मला वाटतं चातुर्मास पण सुरू होतात यानंतर, बरोबर आहे का? हो बरोबर. हो बरोबर. म्हणजे देव झोपलेला आहे म्हणजे काय? तर सूर्यदर्शन कमी होत आहे, सौर ऊर्जा कमी होतीये, शरीरातली ऊर्जा कमी होतीये आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होऊ नयेत याकरता आषाढी एकादशीचा उपवास सांगितलेला आहे. किंवा वारीचा विचार आपण जर केला तर वारी म्हणजे असं म्हणलं जातं की दुर्लभ हा मानुष हा जन्म हा भारते तत् दुर्लभ, म्हणजे मनुष्य जन्म मुळातच दुर्लभ आहे आणि त्यात तो भारतात होणे म्हणजे अति दुर्लभ आहे असा विचार. कारण का आता ही वारी इतकी सुंदर आहे, म्हणजे बघायला सुंदर वाटते, आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाहीये, पण त्याच्या मागचा विचार केवढा मोठा असेल बघ. पेरणी झालेली असते शेतामध्ये, शेतकऱ्याचं काम थोड्या काळासाठी त्याला विश्रांती असते पेरणी झाल्यानंतर, कारण पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालेली असते, म्हणजे त्याला आराम असतो. वातावरण कुंद असतं, थोडस चैतन्यमय वातावरण नसतं, थोडस आभाळ आलेलं असलं की उदासपणा किंवा नैराश्य येत असतं. तर अशा काळात या वारीची रचना झालेली आहे. आता हे कारण आपल्याला माहितीये की साधारणपणे 1685 सालापासून आषाढी वारीला सुरुवात झाली. ज्ञानोबारायांच्या पूर्वजांनी याची सुरुवात केली, पण त्याच्या मागचं कारण की याच काळात का ती झाली बरं आषाढी एकादशीलाच, म्हणजे किंवा तेव्हाच का सुरुवात झाली असावी किंवा तोच काळ का निवडला असावा? तर शेतकरी म्हणजे आपलं सगळं चालवणारा जो मुख्य कोण आहे तर शेतकरी आहे. पूर्वीच्या काही शेती हाच मुख्य व्यवसाय होता, आता खूप व्यवसाय धंदा लोक म्हणजे आपण करतो आहोत, पण शेतकऱ्याला त्यावेळी विश्रांती असायची किंवा त्याला शेतात काही काम नसायचं, पेरणी झालेली असायची. मग अशा काळामध्ये ह्या वारीची रचना झालेली आहे. निसर्ग सुद्धा बाहेर हिरवागार असायचा. अशा हिरव्यागार वातावरणात त्याचं सानिध्य घेत घेत आपण विठ्ठलाच्या भेटीला जायचं. केवढा मोठा विचार आहे, म्हणजे वातावरण कुंद आहे, चैतन्यहीन आहे, मग अशा वेळी काय करायचं? शरीरामध्ये चैतन्य संचारावं म्हणून विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होऊन वारीला निघायचं. आता वारीमध्ये बघा की घरात आपण किती मोठे असू तर आपल्याला असंच लागतं, तसंच लागतं, हेच लागतं, सकाळी हेच जेवण पाहिजे किंवा बसायला हेच पाहिजे, झोपायला गादीच पाहिजे, असं घरामध्ये आपलं असतं. पण या वारीमध्ये सगळेजण आपली जात पात पंथ, आपले विचार, उच्च नीचपणा, गरीब श्रीमंत, सगळं काही विसरून त्याच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाच्या नामात तल्लीन होतात आणि मार्गक्रमण करत पंढरपूरला जातात. तर याच्यामध्ये विठ्ठल 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 आपण ज्यावेळी सतत म्हणतो त्यावेळी काय होतं? फक्त आपल्याला ठळकपणे
म्हणताना जाणवतं. तर या विठ्ठलाच्या नामाने किंवा ठच्या उच्चाराने, सतत उच्चारणाने, एक सलग उच्चारण काय होतं, अनाहत चक्राचं उद्दीपन होतं. अनाहत चक्र कुठे आहे आता? हृदयाचे. म्हणजे हृदय चैतन्यमय बनावं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि विठ्ठल नामाचं महत्व काय आहे, तर त्याच्या मागचं विज्ञान काय आहे हे आता सायंटिफिकली प्रूव्ह केलं गेलेलं आहे की ठकाराचा आपल्या हृदय चक्रावरती काय परिणाम होतो हे विज्ञानानं सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळं आणि हे तर सगळं आपल्याकडे आधीपासूनच होत आहे, म्हणजे त्याचा शोध लागला आणि मग आपण ते अंगीकारलं असं नाही झालं, तर ते मुळातच सांगून ठेवलेलं होतं की या काळात हे करा. आणि त्यानंतर आपण शोधून काढलं की अरे विठ्ठलाचं नाम घेतल्यानं हृदयावरती चांगला परिणाम होतो, आपलं हृदय चांगलं राहतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, हे आपल्याला आत्ता कळलेलं आहे. म्हणजे आपले जे ऋषीमुनी नाही पूर्वज जे होते ते किती ग्रेट होते याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे हृदय चक्राचं उद्दीपन करणारा बीजमंत्र म्हणजे ठकार आहे. आणि याचा अनुभव आम्ही परिवर्तनचं जे स्नेहसंमेलन झालं त्यात आम्ही घेतला, त्या बालचमूंनी सुद्धा घेतला इतक्या लहान वयामध्ये. आणि शेवटी तर विठ्ठल नामामध्ये वातावरण इतकं छान झालं होतं की काही जणांच्या डोळ्यात भावाश्रू आपोआप आले होते. आणि त्याचा अनुभव, प्रचिती जे काही आहे ते समोर आम्ही पाहिलं. तर आपण काय म्हणतो की लहान मुलांना खूप अशी काय म्हणतो आपण त्याला, उंच ठेक्यावरची किंवा ज्याला खूप ठेका आहे, ज्याचा आवाज खूप मोठा आहे किंवा संगीत जे आहे आत्ताच्या काळानुसार अशीच गाणी आवडतात, पण नाही. आणि हे मुग्धाताईंनी आणि त्यांच्या टीमनं करून दाखवलं की मुलांना आपण जे सांगू त्याप्रमाणे ती करतात, त्यांना ते आवडतं. फक्त आपण ठरवलं पाहिजे की त्यांना विठ्ठलाचं नाम द्यायचं आहे की आणखी कुठली गाणी त्यांच्या म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. म्हणजे परवाच व्याख्यानामध्ये पण असं सांगितलं की स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की कोणतंही राष्ट्र हे प्रगतीपथावर आहे किंवा जाणार आहे की नाही हे कसं ओळखावं, तर त्या राष्ट्रातल्या मुलांच्या ओठावरती काय शब्द आहेत, कोणत्या प्रकारची गाणी आहेत, त्यावरून ती मुलं पुढे होऊन काय करणार किंवा ते राष्ट्र पुढे जाणार की नाही हे ठरत असतं. आणि थँक्स परिवर्तन पुन्हा एकदा की तुम्ही आमच्या ह्या लहान मुलांकडून ते करवून घेतलं आणि खूप छान पद्धतीनं मुलांनी केलं. आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे प्रोग्राम्स तुम्ही घेत चला, आम्ही तुमच्या सोबत असू. पुन्हा एकदा विठ्ठलाकडे येऊयात आता. खूप धन्यवाद. एकादशीचा संदर्भ तुम्ही आपल्या स्नेहसंमेलनाशी जोडलात. ते लिहिताना आठवलं की म्हणजे असं आपण आत्ताच्या काळात करू शकतो, मुलं ते स्वीकारतात आणि त्याप्रमाणे ते डान्स करू शकतात, त्या वातावरणात ते रमू शकतात, हे दिसून आलं. आपल्याला असं वाटतं की नाही ते करणार नाहीत, तर हे एक उदाहरण आहे म्हणून मी इथं त्याचा उल्लेख केला. तर आता विठ्ठल नाम घेत घेत हे वारकरी पुढे जात असतात. तिथे डीजे नसतो, कोणत्याही प्रकारच्या मोठ्या आवाजात गाणी लावलेली नसतात, टाळ मृदंगाच्या गजरात मुखात विठ्ठलाचं नाम घेत पायानं एक लयबद्ध ठेक्यामध्ये, मनात कोणत्याही प्रकारची काळजी नाही असं ते हृदय भयमुक्त विचारमुक्त असं असतं. आणि अशा पद्धतीनं विठ्ठल उड्या मारत किंवा कमरेवरती हात ठेवून उड्या मारत ते पुढे पुढे पादक्रमण करत असतात. फक्त त्या वारीमध्ये चैतन्याचा, उत्साहाचा अनुभव येत असतो. म्हणजे सगळीकडे आनंदी आनंदच आहे असं त्या वारकऱ्यांकडे बघून दिसत असतं. त्यांना कशाचीच चिंता नसते की आज रात्री झोपायला कुठे मिळणार किंवा खायला काय मिळणार, कशाचीही चिंता त्यांच्याकडे नसते. म्हणजे वारी म्हणजे आनंद, उत्साह याचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि यातून आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत तो आनंद मिळत असतो किंवा प्रत्येक पेशी ही आनंदमय होत असते. म्हणजे आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे
तर त्याचा वापर विधायक पद्धतीने करायचा हे आपल्याला आपले सण वार किंवा हे जयंती, आता शिवजयंती कशा पद्धतीने साजरी करायची हे फक्त आपल्या हातात आहे. ऊर्जेचा विधायक वापर करायचा की विघातक वापर करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे वारीच्या बाबतीत किंवा आषाढी एकादशीच्या बाबतीत मी म्हणू शकते की शरीराला विश्रांती देणं उपवासाच्या माध्यमातून आणि मन उद्दीपन करणं विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आणि हृदयचक्र ऊर्जित करणं आणि त्यातून शरीर पूर्ण शरीर आणि मन चैतन्यानं भरून टाकणं म्हणजे आषाढी वारी आणि आषाढी एकादशी. म्हणजे हे जे म्हणलेलं आहे की अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, याची अनुभूती त्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण घेऊ शकतो किंवा कित्येक वारकरी दरवर्षी घेत असतात. ताई एक बोलू? हा, मला असं वाटतं की आता काही प्रश्न विचारण्यासाठी आपण थोडंसं हे द्यावं किंवा कोणाचं चालेल. काही मत असेल याबद्दल तर त्याला थोडासा वेळ देऊन आजचं सत्र आपण थांबवू असं वाटतंय. म्हणजे जेणेकरून की आपण आजच्या सत्राची सुरुवात ही मागच्या सत्राचा आढावा घेऊन केलेली आहेच आहे आणि शिवाय आपल्या हनुमान जयंतीपासून ते आषाढी एकादशी पर्यंत असा जो काही क्रम आपला आलेला आहे तर याचं चिंतन होणंही तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक सण आणि त्यामागची संकल्पना ही समजून उमजून मला असं वाटतं की आतापर्यंत झालेल्या गोष्टी व्यवस्थित त्याचा विचार करणं आता या आठवड्यामध्ये आपण त्यासाठी सोडूयात आणि पुढच्या रविवारी पुढच्या सणांविषयी चर्चा करण्यासाठी भेटूयात असं वाटतंय. म्हणजे जेणेकरून आपल्या वेळेची पण मर्यादा जी आहे ती पण आपली साधली जाईल. नक्की. तर ज्यांनी आज हे सत्र ऐकलेलं आहे मला असं वाटतं खूप महत्वाची माहिती ताईंकडनं आपल्याला मिळाली आहे की या सणांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असायला हवा हा एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी समजलाय. तर कोणाला जर या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. किंवा आणखी एक गोष्ट आपण करू शकतो की सगळे जर ग्रुपला जॉईन असतील तर त्यांनी त्यांचे प्रश्न ग्रुपवरती टाकावेत आणि मग प्रत्येक जणच आपापली मतं त्यावेळी सांगेल. नाहीतर मग आपण पुढच्या सत्रामध्ये त्यावरती चर्चा करू. हो, हा एक चांगला मुद्दा होईल की आता आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. इथे ऐकणाऱ्या ज्यांनी हा ग्रुप जॉईन केलेला नाहीये त्यांनी जरूर तो जॉईन करावा आणि आपल्या परिचयातल्या लोकांपर्यंतही त्या ग्रुपची लिंक पाठवावी जेणेकरून पुढच्या रविवारी आपण जेव्हा भेटणार आहोत त्यावेळेस लिंक आपल्याला सहज उपलब्ध होईल. मॅडम तो ग्रुप कशावर आहे? म्हणजे आपण पहिल्या मीटिंगला जॉईन झालो तिथं का कुठे? नाही, हा आपण त्याच्यानंतर तयार केलेला आहे. त्याचं नावच आपण भारतीय सण आणि उत्सव आणि त्यामागील विज्ञान असाच ठेवलाय. तर मग त्याची लिंक किंवा काय कुठे मिळू शकेल? आता लिंक साठी माझा नंबर जर तुमच्याकडे असेल तर मला फक्त व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा. प्रणाली तर इकडे पण तुम्ही आपल्या मेसेज मध्ये लिंक ग्रुपची टाकू शकता. हा, इथे मेसेज मध्ये ग्रुपची लिंक इथेच मिळून जाईल. नमस्कार. शिणगारे ताईंकडनं आपल्याला खूप सारी माहिती मिळतीये. एक साधारण अनुभव असा आहे की या सगळ्या आपल्या जीवनक्रमामध्ये आपण जीव म्हणून जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला आपण नेमकं काय करायचंय, जन्माला आल्यावर आपण कशा पद्धतीने आयुष्य जगायचंय, हा जो संभ्रम आपल्यासारख्या सामान्य स्तरावरच्या प्रत्येकाला पडत असतो याचा अभ्यास
सगळ्या स्तरावरती आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषी मुनींनी, आपल्या शास्त्रज्ञांनी करून ठेवलेलं आहे ते अतिशय समर्पकपणे ताईंकडून आपल्याला समजतंय. त्यात केवळ सण आणि त्या सणांच्या मागच्या भूमिका सांगताना त्या केवळ एका विशिष्ट अँगलनी आपल्याला दृष्टिकोनातून नाही सांगत आहेत, तर आपल्याला सगळ्या बाजूनी त्याचा विचार लक्षात येतोय. त्याची ऐतिहासिक माहिती मिळतीये, त्याची भौगोलिक काही त्या संदर्भ असतील, निसर्गातले काही संदर्भ असतील, आरोग्याच्या संदर्भातले काही मुद्दे असतील. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्र त्याच्या मागचं काय आहे, त्यानंतर तुम्हाला व्यवहारामध्ये त्याचा काय फायदा तोटा आहे, या सगळ्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येतेय. ही खूप जमेची गोष्ट आहे. सर्वथा ह्या गोष्टींच्या बाबतीतले काही पुस्तकं किंवा काही व्यवहारात युट्यूबवरती इकडे तिकडे माहिती मिळत असते, परंतु प्रत्येक वेळी इतक्या सखोलपणे माहिती मिळतेच असं नाही. आपल्यापैकी कोणाला यापेक्षा वेगळे काही मुद्दे सुचवायचे असतील तर तेही आपण, जसं आता ताई म्हणाला, तसं समूहावर टाकणारच आहोत. पण हे सुद्धा मुद्दे बहुतांश आजच्या पालकांना माहिती नसणारे आहेत. त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही हा सगळा प्रयत्न करतो आहोत की ही युट्यूबवरची आत्ताची जी काही रेकॉर्डिंग आहे ही युट्यूबवरती जाईल का, किंवा पाठवता येईल का, किंवा या माध्यमातून अन्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल का, हा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण आपल्या सगळ्याच पालकांच्या वतीनं हा प्रयत्न व्हावा ही या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो. आणि अतिशय समर्पक माहिती मिळतीये, तर निश्चितच आपण या सगळ्याचा फायदा घेऊयात. धन्यवाद सर. काही नंबर सांगाल का तुमचं? धन्यवाद. प्रणालीताईंनी या ग्रुपची जी लिंक आहे ती या ठिकाणी मेसेजमध्ये पाठवलेली आहे. आपण त्याच्यावरून जॉईन करू शकता. तुमचा मागच्या नंबरही वेळी द्या. प्रतिभाताईंचा नंबर काही जणांनी मागितला होता, तोही ग्रुपवर पाठवला जाईल. आणि आपण डायरेक्ट ग्रुपवरतीच काही आपल्या मनातले जे प्रश्न असतील तर ते नक्कीच विचारा. या निमित्ताने या विषयावरचं चिंतन जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे असं वाटतं. खूप महत्वाची माहिती मिळतीये आणि आपल्याला आषाढी एकादशी पर्यंत आपला प्रवास आलेला आहे सणांचा. तर याचा पुढचा टप्पा आपला पुढच्या रविवारी नक्कीच आपण करूयात. खूप धन्यवाद प्रतिभाताई. खूप महत्वाची आणि छान माहिती आम्हाला मिळती आहे. तुम्ही स्वतः अभ्यास करून हा सगळा विषय मांडता आहात. आमच्यासाठी हा एक काय म्हणूयात की मौल्यवान साठा आहे की आपल्याला हा पुढच्या पिढीपर्यंत हे नक्कीच पोहोचवायचं आहे. खूप धन्यवाद. इथे सहभागी झालेल्या सगळ्यांचे आभार. आपण पुढच्या रविवारी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहूयात. शांती मंत्राने या सत्राची सांगता करूया. नमस्कार स्थितीमध्ये बसूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.